गुड मॉर्निंग गाईज. आपण आता चाललोय आक्याच्या लग्नासाठी नाही, हळदीसाठी चाललोय मॉर्निंगच्या. सो चलो. हे बघा, अशा प्रकारे आपण झालो आता हळदीसाठी रेडी. आक्याचा आउटफिट डन झालाय आणि आता आदित्य आणि सानिका येत आहेत आपल्या इकडे लोकमान्य नगरला आणि विश्ल्या बनी तिकडे पोहोचतील. सो चलो. मला सांगा आउटफिट कसा वाटतोय आणि हा आउटफिट कसा वाटतोय. सानिका आले आणि तुम्ही फक्त सानिकाचा आउटफिट बघा. मी म्हणाल ही काय जादू झालीये. तुम्ही फक्त हिचा आउटफिट बघा बॉईज. साडी आहे. हा नाईस ना. व्हेरी नाईस. थँक्यू. काय भारी वाटतंय. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं हे. घालेले. हा किंवा असं असेल मला वाटलं हल्दीचं काहीतरी किंवा मग नॉर्मल येल्लोइश मध्ये. मी अशा ह्याच्यात काही चेंज केलं तर केलं, नाही तर नाही. हा 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 ओके. मग त्या हिशोबाचाच आहे आउटफिट. तर आता सुरुवातीतला कार्यक्रम झाला. आता हा दुसरा आउटफिट घातलाय तो रिसेप्शनचा. आमच्या दोघांचा आउटफिट पण बघा गाईज कसा दिसतोय गाईज, आम्ही कमेंट करून सांगा. मग काय म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की रात्री हा ब्लॉग आहे तुझं तो कंटिन्यू करायचा आहे मला. त्यामध्ये सगळ्या ज्या आपले गोष्टी झाल्या, सगळ्या मॅटर सगळे आपण त्यांना सांगून देऊ. कोणते मॅटर. आपले मॅटर जे झालेले मागच्या झाले ते आणि त्यांना सांगून देऊ आणि ते ठरवतील की भाई ह्याच्यामध्ये कोणाची चुकी आहे, कोण खरं आहे, कोण खोटे. हा माझी चुकी आहे. माझी चुकी आहे. नाही माझी चुकी नाही माझी चुकी आहे. माझ्याकडे सॉरी. डिस्कशन सॉरी मी मान्य केलं माझी चुकी. मी मान्य केलं माझी चुकी. मॅटर सॉल्व. ये जिगर आणि नवरदेवाची हाऊस कशी झाली पाहिजे, कशी कधीच कुणी ना केलेला आयटम आहे हा फक्त माळगावकरच करू शकतात. नवरदेवासाठी अजून एकदा वस्त्र बघा बस. याला म्हणायचं जातीवंत घोडा आणि घोड्याचे मले. आणि तो संपन्न करण्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जरा जोरदार टाळ्या होऊन जाते. आम्हाला नंबर हो मला फक्त करायची का. शुभमंगल सावधान केवळं लेनात्री गणपती सदा मंगलम शुभमंगल मधुपर्क पूजन करा अंतर पटाचे धरा. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार.
पाणी निघत नाही, म्हणजे मी हळवा माणूस होतो. जेव्हा मला खूप इमोशनल होतं, खूप गोष्टी आठवतात, तेव्हाच मी रडतो. त्यामुळं आज खूप खुश आहे. मी खूप सारे स्वप्न बघितले होते, आम्ही दोघांनी मिळून बघितले होते, त्यातले पूर्ण झाले. अजून 2 बाकी आहेत, लवकरच होतील. तुम्ही सगळे असताल आणि आपण सगळे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्याबद्दल धन्यवाद. थोडासा उशीर झाला, जरा एन्जॉय आहे, आजचा दिवस आहे आमचा. सो लेट झाला असलं कुणाला तर अस्मिता आणि माझ्याकडून सॉरी. ॲक्च्युली सगळ्यांना वाटत होतं ही रील्सवाली लव्ह स्टोरी आहे, पण आज सांगताना आनंद होत आहे की 5 वर्षाची रिअलवाली लव्ह स्टोरी, ज्या सक्सेस झालेली, दिलेले सगळे वचन पूर्ण केलेले आहेत आणि आनंद खूप होतो आहे. थँक्यू. आणि या लव्ह स्टोरीचे भरपूर तुझे मित्र साक्षीदार या ठिकाणी आहेत, परंतु तुमच्याकडून आम्हाला ते ऐकायचं आहे, तर अपेक्षा आहे की लवकरच ती स्टोरी सगळ्यांना कळू दे. जरूर कर ले देखी आज में तू इजहार हो गया डार्लिंग उमर जरा टाळी होऊ दे खालून, कम ऑन. 5 वर्षाची लव्ह स्टोरी आहे. खूप वेळानंतर माझ्या हातामध्ये फोन आलाय आणि एवढ्या वेळ तर असं लांबूनच शूट करणं चालू होतं किंवा या सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला दाखवल्या. मजा येते, मस्त डान्स बिन्स झाला खूप चांगल्या प्रकारे. त्यानंतर आक्याचा जो वरचावाला कार्यक्रम होता, आकाशचा इमोशनलवाला एक जो मुवमेंट होता तो पण खूप भारी होता आणि जेन्युइन होता. त्यानंतर वरती जो त्यांनी काही गोष्टी बोलल्या त्या पण मला खूप आवडल्या, की एक त्याच्या मनातल्या गोष्टी त्यांनी एक्सप्रेस केल्या. आणि ओव्हरऑल मी सांगतो तुम्हाला, तो एक आहे, तो आकाश तर हळवाच आहे अगोदरपासून ना, जेन्युइन पोरगा आहे. आणि समजतं आपल्याला ना एक गोष्ट की त्याच्या तोंडातनं जे पण गोष्टी येतात डोळ्यात पाणी कसं येतं ते आता जाणवतं. आणि मजा आली म्हणजे ज्या ज्या गोष्टी आज झाल्या त्या बाबतीत मला स्वतःला बघून पण आनंद वाटला की एक खूप चांगल्या प्रकारे लग्न झालेलं आहे. आणि मी माझ्या भावासाठी, अस्मितासाठी खूप खुश आहे. ऑल द बेस्ट आकाश, ऑल द बेस्ट अस्मिता. असंच सोबत राहा आणि आपण असंच आयुष्यभर राहायचंय. जेवढ्या गोष्टींमध्ये आपल्याला सोबत राहता येईल तेवढ्या गोष्टींमध्ये सोबत राहून आपल्याला त्या गोष्टी करायच्यात. वरती स्टेजवरती आणखीन फोटो सेशन चालू आहे. इथेच कसं काय आलं रे विकायला मध्येच? तुम्ही मध्ये कशी काय आले विकायला? आप अंदर कैसे आ गए बेचने को? डायरेक्ट आ गए क्या? व्हेरी गुड, चलो ठीक आहे. मला समजलं नाही कसे काय आले अर्जंट मध्ये आणि लग्नामध्ये विकायला आलेत. शॉकिंग होतं. ही वरती स्टेज, त्यानंतर इथे लोक जे आहेत ते आता जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय. जवळपास लोक सर्व जेवत आहेत, भारी झाले सर्व. आदित्यची फॅमिली आली, त्यानंतर ऋषीचे मम्मी पप्पा, आदित्यची फॅमिली आली, मम्मी पप्पा नेहा, त्यानंतर ऋषीचे मम्मी पप्पा आले. एवढे तर माझ्यासोबत भेट झाली. त्यानंतर आणखी कोण कोण राहिले आय डोंट नो, कोण यायचे राहिलेत, कोण आलेत ते आणखीन भेट झाली नाही. त्यानंतर आणखीन कोण आहेत, मी सानिकात आहे, सौरभ आहे, बाकी आपली गँग तर आहे, विशाल, विशाल पण आम्ही आहेच. तर अशा प्रकारे आहे. तिथे येतोय आपली गँग, जाणवते का? तिथे उभा आहे. मी एवढा वेळ आपल्या जवळच्या लोकांशी बोलत होतो, थोड्या गोष्टी चालू होत्या. डोकं दुखतंय, पोट पण दुखतंय, भूक पण लागले भरपूर. काय होते समजा कोणाचा? हो माझा, तो म्हणतोय माझा ब्लॉग झालाय पण आता चेहऱ्याचे रंग उडून गेले. या माणसाला बघा, इथे टार्गेट क्लिअर आहे. आता तर मुद्दाहून फ्रेम कडे बघणार नाही तो. फ्रेम झाले बघितला, त्याला पण भूक लागली खूप. सांगितलं आता कोणी विचारलं ना सांग चक्कर येते म्हणून, नाही तर ब्लॉक काढून नको सांगितलं. ओके, कोण आले सांगितलं चक्कर येते, आता जवळ यायचं नाही असंच असते. अशी ते आता कंटिन्यू तिला पण चक्कर येते. असंच होत आमचं. तर अशा प्रकारे आता वाजले जवळपास 10:30 पावणे 11 झालेत आणि खूप थकलोय आता मी. मला अजिबात हे नाही राहिला, कोणाचाच एनर्जी नाही राहिली, कारण की जेवलो नाही. आणखीन पण आक्या पण तिकडे आणखीन चालू आहे, त्याचं पण चालू आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला दाखवतो मी, तिकडे हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. बघू, लेट्स सी. आता सकाळचे 6:49 झालेत आणि आम्ही आता घरी पोहोचलोय. आणि एवढं म्हणजे कधीपासून आम्ही होतो बाहेरच, सर्व चालू होतं, सगळ्या गोष्टी झाल्या, मस्त झालं. खूप थकलं, बाहेर जेवण केलं, मग सगळं झालं, जेवण वगैरे झालं आमचं चांगलं.
प्रत्येक जण जिकडे तिकडे झालं. मी, अक्षय, नंतरला आम्ही बाकी आपली मित्रमंडळी माझ्या फ्लॅटवरती आलो, घरी आलो. आणि तर काय तर मस्त झालं सगळा कार्यक्रम जो आहे तो सुंदर झाला. लग्न खूप भारी झालं. सगळा लोकांना सर्वांना आवडलं. आपली मित्र कंपनी भेटली. सगळं चांगलं झालं. आणि आपल्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर व्हायला आले. त्याला जवळपास 4-5-6 हजार राहिले, 4-5 हजार राहिलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला पुढच्या 1-2 दिवसामध्ये 100K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. सो ज्यांनी नसेल केलं त्यांनी आठवणीने करा सबस्क्राईब. लक्षात ठेवा ही पॉईंट. आणि व्हिडिओला लाईक करा. मला हे पण सांगा की हा व्हिडिओ कॉमेंट करून की कसा वाटला, काय वाटलं, सगळ्या गोष्टी काय गोष्टी वाटल्या ह्या सगळ्यांनी आपल्या मनातल्या कॉमेंट करून कॉमेंट करा. म्हणजे कॉमेंट करून कॉमेंट करायचं म्हणजे काय असतं, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.